नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता बघा थोडा थोडा पाऊस पडायला लागला आहे आणि वातावरण थोडंसं थंड झालं आहे. तर आता बघा आपण जे ठेवणीचं लोणचं असतो म्हणजे आंब्याचं वगैरे जे लोणचं असतो तर ते बनवायला सुरुवात करतो. तर मी सुद्धा आंब्याचं लोणचं बनवायला काढलेलं आहे. तर इथे बघा 8 किलो आंबे मी घेतलेले आहेत आणि आज विशेष म्हणजे बघा आंब्याचं लोणचं ठेवणीचं जे लोणचं असतं तर ते कशा प्रकारे बनवायचं तर याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 8 किलो आंबे घेतलेले आहेत आणि त्यानंतर जो अचार मसाला असतो तर रामबंधूचा अचार मसाला मी वापरते ते घेतलेले आहे 3 पॅकेट. सोबतच 250 ग्राम सोप घेतलेली आहे आणि ठेवणीच्या लोणच्यासाठी बघा जे तेल आपण वापरतो तर ते तेल चांगल्याच क्वालिटीचं वापरायचं. तर इथे मी ना जे मुंगफल्लीचं तेल असतं तर ते घेतलेलं आहे. राईची डाळ घेतलेली आहे, राई घेतलेली आहे, थोडीशी मेथी घेतलेली आहे आणि लोणच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंग. हिंग लोणच्यामध्ये नेहमी घालावा, याच्याने लोणचं खराब होत नाही. तर त्यामुळे मग हिंगसुद्धा घेतलेली आहे. काही डबीचा हिंग आहे आणि काही गळ्याचा हिंग आहे. गळ्याचा जो हिंग आहे तर तो छान असा स्ट्रॉंग असतो, तर म्हणून मग थोडासा हिंग मी गळ्याचासुद्धा वापरते. तर सगळे मसाले मी तुम्हाला इथे स्क्रीनवर दाखवले आणि लोणच्याची तयारी करायच्या आधी बघा थोडंसं जे तेल आहे थोडंसं म्हणजे जेवढं रिक्वायर्ड तेल आपल्याला लागतं तर तेवढं तेल मी इथे गरम करायला ठेवलेलं आहे. 3 किलो तेलाचे पाऊच आणलेले आहेत, पण सध्या मी 2च किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल जर आपल्याला लागलं तर पुन्हा आपण वरून तेल गरम करून टाकू शकतो. तर त्यामुळे फक्त 2 किलो तेल मी इथे गरम करायला ठेवलं आहे आणि मसाले जे आहे ते छान असे परतेपर्यंत ना तेल चांगलं असं कडकडीत होऊन थंडसुद्धा व्हायला लागतं. तर मसाल्यांमध्ये बघा सगळ्यात आधी जी राईची डाळ असते तर ती मी परतून घेतली आणि हे सगळे मसाले परतण्याचं कारण म्हणजे बघा मसाल्यांमध्ये आणि विशेषतः जी राईची डाळ असते तर त्यामध्ये ना मॉइश्चर असतो, तर तो मॉइश्चर सुकून जावा यासाठी म्हणून आपल्याला हे जे सगळे मसाले आहेत तर ते परतून घ्यायचे आहेत. कारण हे जे लोणचं आहे तर ते वर्षभर ठेवणीचं लोणचं असतं. कधीकधी तर बघा 2 आणि 3 वर्ष हे लोणचं छान असं चालतं, संपत नाही आणि खराबही होत नाही. तर त्यामुळे मग ना थोडेसे जे मसाले वगैरे आहेत तर ते छान असे परतून घ्यायचे. तर राईची डाळ, राई आणि सोबतच सोप वगैरे सगळी मी परतून घेतली आणि त्यानंतर मग जिरं आणि मेथीसुद्धा इथे परतून घेत आहे. सगळे जे मसाले आहेत तर ते सेपरेटली परतायचे आहेत, एकत्र सगळे मसाले परतायचे नाहीत. कारण बघा मसाल्यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळे मग काही मसाले लवकर भाजल्या जातात आणि काही मसाले म्हणजे लवकर परतत नाही. तर त्यामुळे मग काही मसाले जळतात आणि काही मसाले कच्चे राहतात. तर म्हणून मग सगळे जे मसाले आहेत तर ते सेपरेटली परतलेले आहेत मी. जिरं आणि मेथी थंड होत आहे आणि इकडे जे बाकीचे मसाले परतलेले आहेत तर ते सगळे असे मिक्स करून घेते. कारण त्यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना वाटायच्या आधी ते जे सगळे मसाले आहेत तर ते थंड व्हायला हवे. गळ्याचा जो हिंग होता तर तो सुद्धा अशा प्रकारे जो खलबत्ता असतो तर त्याच्यामध्ये बारीक कुटून घेतला आणि जो तेल आहे तर त्यालासुद्धा बघा छान अशा वाफा निघायला लागल्यात. तेल चांगलं कडकडीत करायचं आणि त्यानंतर त्याला थंड होऊ द्यायचं. तर तेल मी पंख्याच्या हव्यामध्ये थंड व्हायला ठेवलेलं आहे. जे मसाले परतलेले होते तर ते सुद्धा छान असे गार झालेले आहेत. त्यांनासुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे असे ना जाडसर बारीक वाटून घेते. जे मसाले आहेत तर ते बघू शकत असाल अगदीच असे जाडसर बारीक मी वाटलेले आहेत. त्याच्याने लोणचाचं जे टेक्स्चर आहे तर ते छान येतं. एकदम बारीक जर आपण ते वाटले तर लोणचं जे आहे एकदम असा त्याचा जो मसाला आहे ना तो पूर्ण फाईन बनतो आणि जाडसर बारीक जर वाटले तर थोडंसं म्हणजे त्याचा जो टेक्स्चर आहे तर तो बघायला आणि खायलासुद्धा चांगला लागतो. तर बघू शकत असाल अशा प्रकारे सगळे मसाले मी बारीक वाटून घेतले आणि थोडीशी जवळपास एखाद वाटी असते छोटी, तर त्या वाटीच्या जवळपास यामध्ये बघा सोप, जिरं, मेथी आणि राई वगैरे थोडीशी मी अख्खी ठेवलेली आहे. म्हणजे ती जी आहे तर ती चांगली वाटते, थोडेसे अख्खे दाणे चांगले वाटतात, तर म्हणून मग थोडेसे दाणे मी इथे साबूत ठेवलेले आहेत. आता घरगुती मसाले आपल्याला घ्यायचे आहेत. तर घरगुती मसाल्यांमध्ये बघा
3 ग्लासच्या जवळपास घरगुती जे तिखट असतं आपलं तर ते मी घेतलेलं आहे. 1 वाटीच्या जवळपास काश्मीरी लाल मिर्च असते तर ती घेतलेली आहे. कारण जे तिखट आहे तर ते माझं घरगुती तिखट आहे, त्यामुळे त्याला रंग पाहिजे तेवढा व्यवस्थित लालसर नसतो, तर म्हणून मग रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिरचीचा वापर मी केला आहे. 1 वाटीच्या जवळपास हळद घेतली आहे आणि जवळपास 2 किलो 3 किलो असं म्हणजे एवढ्या लोणचाला मीठ लागतं तर 3 पॅकेट मी घेतलेले आहेत. तर म्हणजे हिशोबानेच आपल्याला मीठ घालायचं आहे. तर बघा, जे मसाले मी वाटलेले होते ते सगळे मसाले या आंब्यांच्या फोडीमध्ये घातले आहेत आणि जे मसाले काढलेले होते घरगुती तर ते सुद्धा घातले आहेत. त्यामध्ये फक्त 2 किलो मीठ मी घातलेलं आहे. कारण बघा, लोणच्यामध्ये मीठ ना थोडंसं प्रमाण त्याचं जास्तच हवं असतं, पण अति प्रमाणात जास्त नको, मग ते खारट लागतं. तर म्हणून मग सध्या 2 किलो मीठ मी इथे घातलेलं आहे. लागलं तर नंतर आपण पुन्हा घालू शकतो. वाटलेला हिंग घातला आहे आणि रामबंधू मसाल्याचे जे पॅकेट होते म्हणजे अचार मसाल्याचे जे पॅकेट होते तर त्यातले 2 पॅकेट मी इथे घातलेले आहेत. आणि सगळा जो मसाला आहे तर तो पूर्ण असा व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि हा बघा, जो मसाला आहे ना तर तो छान असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा. म्हणजे एक एक जी फोड आहे तर त्या सगळ्या फोडींना मसाला पूर्ण लागायला हवा. यामध्येच बघा, जर आपल्याकडे लसण असेल, माझ्या इथलं सध्या लसण संपलेला होता, नाहीतर 1 पावच्या जवळपास तेल गरम करून त्यामध्ये लसणाच्या कूट टाकून छान ते थंड करून घ्यायचं आणि ते या मसाल्यामध्ये घालायचं तर ते चांगलं लागते. पण माझ्या इथला लसण संपला होता म्हणून मग ते उद्या करणार मी. जे गरम केलेलं तेल होतं तर ते सगळं तेल थंड झालं होतं आणि ते सगळं तेल इथे या फोडींमध्ये मी ओतलेलं आहे. रामबंधू मसाल्याचा 1 पॅकेट वाचलेला होता, तो पॅकेटसुद्धा इथे टाकला. कारण जे ठेवणीचं लोणचं असतं तर त्यामध्ये बघा मसाला छान बऱ्यापैकी हवा. कधी कधी मुलं टिफिनवर पराठ्यासोबतसुद्धा खातात ते, तर म्हणून मग मसाल्याचं प्रमाण मी थोडं जास्तच ठेवते. तर तेल टाकल्याच्या नंतर बघा अशा प्रकारे लोणचाचा जो टेक्स्चर आहे तो झालेला आहे. त्यानंतर मग हा आहे दुसरा दिवस. 4-5 गाठी लसण घेतलेल्या आहेत आणि त्या छान सोलून घेतल्या आणि त्याला अशा प्रकारे बघा खलबत्त्यामध्ये ना एक चांगलं असं क्रश करून घ्यायचं, चांगलं वाटून घ्यायचं. हे सुद्धा जाडसर बारीकच वाटून घ्यायचं. तर बघू शकत असाल अशा प्रकारे ना जी लसण आहे तर ती मी छान अशी पूर्ण बारीक करून घेतली. एक वाटीच्या जवळपास इथे तेल गरम करून घेतलं आणि तो तेल थंड केलेला आहे. तेलाचं जे तापमान आहे ते एवढं ठेवायचं की त्यामध्ये जिरं, मेथी, राई हे सगळं तडतडेल. तर त्याची थोडीशी फोडणी करून घेतली आणि नंतर त्याच तेलामध्ये बघा लसणाचा कूट घातला आहे आणि थोडीशी इथे चिमूटभर हळद आपल्याला घालायची आहे. याच्याने लोणचाचा जो रंग आहे तर तो छान येतो. तर अशा प्रकारे बघू शकत असाल इथे हळद मी घातलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी बघा लोणच्याने थोडंफार तेल सोडलेलं होतं. त्यामध्येच जी फोडणी मी केलेली होती लसणाची तर ती थंड होऊ दिली आणि ती गार झाल्याच्या नंतर या लोणच्यामध्ये घातली. सगळं लोणचं छान असं मिक्स करून घेतलं आणि तेल बघू शकत असाल बऱ्या प्रमाणामध्ये लोणच्याने तेल सोडलेलं आहे. म्हणजे लोणच्यामध्ये तेल घालायसाठी घाई करायची नाही, कारण बघा ते जे तेल आहे मग लोणचं संपल्याच्या नंतर ते फेकण्यामध्ये जातं. तर जेव्हाही आपण लोणचं बनवतो तर डे बाय डे जे लोणचं आहे तर ते तेल सोडतं. तर म्हणून मग तेल असं अति प्रमाणामध्ये वापरायचं नाही. 8 किलो आंबे होते आणि 2 किलो तेल मी घातलेलं आहे. आणि त्याच दिवशीची मग ही संध्याकाळ आहे आणि संध्याकाळच्या वेळेला बघू शकत असाल छान असं लोणच्याने वरपर्यंत तेल सोडलेलं आहे. तर आपलं जे लोणचं आहे ते बनवून तयार झालेलं आहे. बरण्या मी उन्हात सुकायला घातल्या होत्या, त्या थोड्या सुकल्या की त्यानंतर मग बरण्यांमध्ये लोणचं भरून ठेवणार. तर चला, व्हिडिओ इथेच संपवते. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कसा वाटला कमेंट करून सुद्धा सांगा. बाय.